मी सरांसोबत बऱ्याच वर्षापासून ट्रेनिंग करत आहे. आता मागील 4-5 जे ट्रेनिंग झाल्या, त्यात मला काही जमलं नाही काही कारणास्तव. पण प्रत्येक ट्रेनिंगच्या वेळेस सरांचं माझं बोलणं व्हायचं, की काय मला का जमत नाही. आणि यावेळेस मी सरांना सांगितलं होतं, मॅडमचं पण मी आता येणार आहे. आता जे आपलं सेशन झाला, त्याच्यामध्ये मेन फोकस म्हणजे सरांनी बाकी सगळं घेतलं. पण आता YouTubeचं माझं आता आता सकाळी आपलं असं बोलणं झालं. हेच बऱ्याच एजंटच्या समोर हा विषय काढला ना मी, जसं हे सरांच्या बाबतीत झालं, ते बोलायला लागेल म्हणजे येऊन जात त्यांना, की नाही आपण असं नाही करू शकत म्हणजे म्युच्युअल फंड ठेवायचे. आता म्युच्युअल फंड सोडून द्या, पण आपल्याकडेच प्लॅन आहे युनिटचा. आपण त्याच्यावर जरी फोकस केला त्या म्युच्युअल फंडपेक्षाही चांगलं कमिशन आपल्याला आपल्या युनिटमध्ये भेटते, इंडेक्स प्लस वगैरे याच्यावर. आणि जे डेव्हलपर आता पहिले 10 वर्षापूर्वी आपल्याला सांगायचे 5 वर्षापूर्वी, की इंडेक्स प्लस आपल्या याच्यावर सॉरी एस-आय-पी किंवा म्युच्युअल फंड लक्ष देऊ नका, ते रिटर्न भेटत नाही, ते बपार आहे असं आहे. आज ते डेव्हलपर आपल्याला सांगते, की विकावंच लागेल आता. तर विकला तर आपण मार्केटमधनं बाहेर पडू. ते मार्केट कसं बसतंय त्यांनाही कळतंय. म्हणून आपली चूक जी आता इथून मागच्या आपल्याला ती आता सुधारणं गरजेचं आहे. कारण आपल्यातले बरेचसे मोठे जे एजंट आहेत, आज तुम्ही जर बघितलं त्यांचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड एस-आय-पी 10-10, 15-15 कोटीचा आहे. नाही, माझं नाही. ते माझ्या माहिती मला नाही माहिती होतं. पण मला ते कुठं निघून गेले आता. आणि आपण कुठे आहे? आणि जर मार्केट पूर्ण कॅप्चर होऊन गेल्यानंतर आपण तिथं आपला इंडेक्स प्लस घेऊन जाणार किंवा आपण म्युच्युअल फंड विकायला जाणार. आपल्या हातात काहीच लागत नाही. सगळं तिथनं झालेलं असतं. त्यामुळे आपण आत्तापासूनच जर सुरुवात केली, त्यांचा 100 कोटी असेल तर आपण 10 कोटी तरी करू. असं. म्हणजे मला काही तुमचं मन दुखवायचं नव्हतं. आता तुम्हाला सकाळी वाईट वाटलं त्याबद्दल. नाही, मला वाईट नाही.